विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरासमोर युवा मोर्चा, भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आज. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्यातल्या आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी जो होता आमच्या पक्षामध्ये, आम्ही त्याला पक्षातून काढलं, एका मुलीची छेडखानी केली आणि आमच्या पक्षाच्याच लोकांनी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करून घेतले पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याला जेलमध्ये टाकलं. पण ज्याला नाचता येत नाही त्याचं अंगण वाकडं. आणि महाराष्ट्रामध्ये जे या सरकारची थुतू होत आहे ते थोडीशी इज्जत वाचवण्याचा प्रयत्न ते करतात आहेत. विजय वडेट्टीवारांच्या घरासमोर ते युवा मोर्चावाले त्या घटनेसाठी ते जातात आहेत. ते आता महाराष्ट्रामध्ये या घटना रोज चाललेल्या आहेत. RSS आणि भाजपचे लोक, शाळा चालक जे आहेत ते काय काय करतात आहेत ते आपण सगळीकडे पाहतो आहे. आत्ता आपल्याला माहितीसाठी सांगतो, आज भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये एका RSSच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांचं जे काही आलेलं आहे, आता हे शब्द बोलायला लाज वाटते आम्हा लोकांना. महाराष्ट्रात कधी असं नाही झालं, पण भाजपच्या शाळांमध्ये, RSSच्या शाळांमध्ये या पद्धतीचं हे कृत्य जे चाललेलं आहे ते लपवण्याचं काम हे सरकार करते आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आज सगळीकडे, पुण्यात आज घटना झाली, म्हणजे काल पण झाली. काल शाळेतल्या मुलींना, लहान मुलींना बसमध्ये नेणाऱ्या ड्रायव्हरकडून कृत्य झालेत. आज एका अज्ञात मुलीवर 3 लोकांनी बलात्कार त्या ठिकाणी केला. महाराष्ट्रामध्ये हे सगळे चाललेलं आहे. म्हणून हे पाप लपवण्यासाठी काहीतरी आपण शोधावं आणि काँग्रेसवर आरोप करावे असा एक अयशस्वी प्रयत्न BJPकडून चाललेला आहे. पण आता महाराष्ट्रात लोकांना लक्षात आलेलं आहे की राज्यातलं एकनाथ शिंदेचं सरकार आणि भाजपनी सरकार, या सरकारची आता लायकीच राहिलेली नाही आणि यांना सत्तेच्या बाहेर आता महाराष्ट्रातली जनता काढणार अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आता एका कार्यालयाचं उद्घाटन केलं, जनसंपर्क कार्यालयाचं. काय वाटतं, हळूहळू मराठा आंदोलक ते राजकारण असा प्रवास चालत आहे त्यांचा? असं लोकशाहीमध्ये सगळ्यांना काय अधिकार आहेत, त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेब आता त्यांच्या मनात काय आहे, त्याला कोणाला पक्ष काढायचं असेल तो त्यांचा भाग आहे. OBC नेते जे देवरे त्यांच्या घरासमोर मराठा आंदोलन, शाही फेक आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल? हे सरकारचं पाप आहे. महाराष्ट्रामध्ये OBC वर्सेस मराठा वाद जो निर्माण केलेला आहे, जी दरी निर्माण केलेली आहे, त्या दरीचा परिणाम आहे. खऱ्या अर्थानं सरकारने या सगळ्यांना एकत्रित बसून निर्णय घेता आला असता. यांचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. जे आमचे नेते राहुल गांधीजी वारंवार सांगतात की 50% ज्या मर्यादा आहेत आरक्षणाच्या त्या काढून घेतल्यात तर आरक्षणाचे सगळे प्रश्न निकाली लागतात. OBCचं आरक्षण वाढवता येईल, मराठा समाजाला आरक्षण देता येईल, गोवारी समाजाचे प्रश्न सुटतील, धनगर समाजाचे प्रश्न सुटतील. जे काही आरक्षणाचे प्रश्न महाराष्ट्रात आहेत ते सुटू शकतात. पण या सरकारला आरक्षणच संपवायचं आहे, आरक्षण व्यवस्था संपवायची आहे. आणि त्याच्यामुळे हे सरकार या पद्धतीनं वाद निर्माण करून लोकांना भांडत ठेवते आहे. तेच आपण पाहतो. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीची जागा वाटप कधीपर्यंत होती? दसऱ्याच्या पहिले होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.